पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत. वाशिम जिल्ह्यामध्ये सध्या तूर काढणीची लगबग सुरू आहे. अचानक अवकाळी पावसाचा फटका बसू नये यासाठी शेतकरी तातडीनं मळणी यंत्राच्या सहाय्यानं तूर काढणी करतायत. हवामानामध्ये बदल होऊन आगामी काळात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भिवंडी तालुक्यातील भोकरी गावात प्रमोद घोडविंदे या शेतकऱ्याने अर्धा एकर शेतीमध्ये भेंडीची लागवड केली. त्यामधून 3 ते 4 महिन्यात 1 ते 2 लाख पर्यंत निव्वळ नफा होणार आहे. यातून त्यांना रोज 90 ते 100 किलो इतकं भेंडीचं उत्पन्न मिळालं आहे. हिंगोलीमध्ये संत नामदेव बाजार समितीमध्ये हळदीला 15,000 क्विंटल भाव मिळाला आहे. हळदीची आवक वाढल्यानं चांगला भाव मिळतो. त्यामुळे नवीन हळद शेतकरी बाजारात विक्रीसाठी घेऊन येत आहेत. साताऱ्यातील कण्हेरच्या डाव्या कालव्याला भगदाड पडलं. कालव्यात उरमोडी धरणातून 475 क्युसेक आणि कण्हेर धरणातून 275 क्युसेक असा एकूण 750 क्युसेक विसर्ग सुरू होता. कालवा फुटल्यानं मोठं नुकसान झालंय. सांगलीमध्ये देवगड हापूस आंबा दाखल झालेला आहे. प्रति डझन आंब्याला 6,000चा भाव मिळाला आहे. पोषक वातावरणामुळे यांना मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.